नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथील नामवंत सीए आनंद बारपुते सरांना. आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सुशिक्षित बेरोजगारांसाठी ज्या काही स्कीम आहेत त्या स्कीम आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आणि सुशिक्षित बेरोजगाराला आपण काय मदत करता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहणार आहोत. सर, आपला परिचय द्या. नमस्कार. मी सी आनंद बारपुते 1996 पासून लातूरला प्रॅक्टिस करतो. म्हणजे जवळपास 29-30 वर्ष होतात प्रॅक्टिसला. तर ह्यामध्ये आपण विविध क्षेत्रात काम करतो आणि डायरेक्ट आपण थोडस विषयावर येऊ, कारण माझ्या परिचयापेक्षा कामाचा परिचय किंवा सुशिक्षित बेरोजगारांना जो काही आपण स्कीम्स आहेत त्याचा परिचय होणं जास्त आवश्यकता आहे. आपण त्याविषयी तर सरांचा 29 वर्षाचा अनुभव आहे. सीए ते 29 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. तर सर, आता आम्हाला असं सांगा, सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यावसायिक कर्ज असतील किंवा उद्योजक होण्यासाठी जे काही कर्ज प्रकरण असतील, काय काय स्कीम्स आहेत त्याबद्दल थोडं आमच्या दर्शकांना मार्गदर्शन करा. हा, राईट. तर कसं आहे, पूर्वीपासून आपली एज्युकेशन सिस्टीम जी होती, जी ब्रिटिशांनी बसवलेली होती, तो एक सॅलरीड एम्प्लॉई ब्रिटिश साम्राज्यासाठी तयार करणे अशी होती. परंतु त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स एरामध्ये जे आहे की ती सिस्टीम हळूहळू बिझनेस ओरिएंटेड झाली. कारण कुठल्याही देशाला जर प्रगती करायची असेल तर त्या देशामध्ये जितके व्यावसायिक प्रतिष्ठान किंवा स्टार्टअप्स, आता नवीन भाषेमध्ये आपण त्याला स्टार्टअप म्हणू, बरोबर. तर ते स्टार्टअप जितके ओपन अप होतील तितकं सेल्फ जनरेशन, सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेशन होते. आणि एक माणूस हा नोकरी सर्चर किंवा नोकरीचा मागणारा न होता नोकरी दाता होतो. आणि देशाची इकॉनॉमी वाढते, रिसर्च इनोव्हेशन वाढतं, इन्व्हेन्शन वाढतं, इफिशियन्सी वाढते. आणि म्हणून सुशिक्षित बेरोजगारांनी स्वतःचे व्यवसाय उभे केले तर पूर्वी त्याला डिस्करेजमेंट होत्या. आता काळ बदललाय, आता आपण थोडस फ्री इकॉनॉमीकडे जातोय आणि त्याच्यामुळे आता जुन्या योजना नवीन स्वरूपात आल्यात किंवा नवीन योजना अधिक चांगल्या स्वरूपात आलेल्या आहेत. पूर्वीचा काळ असा होता की उद्योजकाला खूप त्रास व्हायचा. बरोबर. आता हळूहळू उद्योगाचे त्रास कमी होतात आणि उद्योजकाच्या फॅसिलिटीज वाढलेल्या आहेत. तर या सगळ्यामध्ये सगळ्यात एक फ्लॅगशिप स्कीम आहे एंटरप्रेन्योरसाठी, जी पूर्वी हार्डली 1 लाख रुपयासाठी होती. त्या योजनेचं नाव प्रत्येकालाच माहित असेल कदाचित, PMEGP. ओके. 1 लाख पासून ती स्कीम चालू झाली की 1 लाख रुपये घ्यायचे असतील तर ते. पण जसं मोदीजी आले तर त्याचा स्केल सगळ्याच गोष्टी वाढल्या, वाढत गेले. सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचा आवाका वाढला त्या स्कीमचा. तर आता लेटेस्ट आवाका त्याचा काय आहे, जून 2022 मध्ये आलेले जे गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये त्या सिस्टीम मध्ये ड्रास्टिकल चेंजेस करण्यात आले. काय हे चेंजेस? तर ही जी स्कीम आहे ती आता 50 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली. म्हणजे एखाद्याला 50 पट म्हणायला हरकत हा, नाही. असं हरकत नाही. तर आता 50 लाख रुपयापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्हाला जर एस्टॅब्लिश करायचं असेल तर ते PMEGP थ्रू घेऊ शकतं. किंवा सर्व्हिस एंटरप्राइजेस असेल, म्हणजे समजा पत्रकारांची सर्व्हिस आहे किंवा कॉम्प्युटरची सर्व्हिस आहे किंवा डॉक्टरची सर्व्हिस आहे किंवा आर्किटेक्टची सर्व्हिस आहे किंवा चार्टर्ड अकाउंटंटची सर्व्हिस आहे. याची सर्व्हिस इंडस्ट्री जी भारताची, ज्याला आम्ही स्ट्रेंथ म्हणतो, IT इंडस्ट्री आहे, तर ही जी सर्व्हिस युनिट आहे त्याच्यासाठी हिची एलिजिबिलिटी लिमिट आहे 20 लाख रुपये. म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्ही 20 लाखाचे प्रकल्प याच्यात घेऊ शकता आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 50 लाखाचे घेऊ शकता. आता एवढेच घेऊ शकता का? याच्यापेक्षा मोठा असेल तर याच्यापेक्षा मोठे प्रकल्पही घेऊ शकतात. पण गव्हर्नमेंट सबसिडी जी आहे ती त्या 50 लाखावर किंवा 20 लाखावरच मिळेल. अच्छा. सर्व्हिस युनिट असेल तर 20 लाख, पुढच्या ह्याला मिळणार नाही. पुढच्या अमाऊंटला मिळणार नाही. म्हणजे तुम्ही 1 कोटीचं योजित टाकलं तर तुम्हाला सबसिडी अमाऊंट 50 लाख, 50 50 लाखावरच मिळेल. सबसिडीची अमाऊंट किती आहे पर्सेंटेज मध्ये? सबसिडीची, करेक्ट, खूप छान प्रश्न विचारलाय की आपल्याला महत्वाचं आपल्याला गव्हर्नमेंटकडनं मिळणार काय हे सगळे. तर फायनान्शियल टर्म्स मध्ये आपल्याला काय मिळणार? तर सबसिडीची अमाऊंट जी आहे ती 15% to 35% आहे. 15% ते 35%. म्हणजे आता कधी 35, कधी 25, कधी 15, ते पण थोडस एक्सप्लेन करतो की जर अर्बन एरियामध्ये जेंट्सनी हा प्रकल्प टाकला, पुरुष उद्योजकांनी हे टाकला तर 15% मिळेल. ओके. रुरल एरियामध्ये पुरुष उद्योजकांनीच हा प्रकल्प टाकला तर 25% मिळेल.
अच्छा. आणि रुरल एरिया म्हणजे लातूर पासून फार लांब जायची गरज नाही. 10 किलोमीटरवर भोईसमुद्र आहे, बुदडा आहे, अशी छोटे छोटे गावं आपल्याकडे गाव आहे. जवळपास 5-10 किलोमीटरच्या रेंजमध्ये. आता हायवेमुळे ते लातूरमध्येच आलेले आहेत. हो, हो. नवीन जे हायवे झालेत त्याच्यानुसार. येस. परंतु ही डेफिनेशन अशी की ग्रामीण भागामध्ये महिलांच्या नावाने, गृहलक्ष्मीच्या नावाने हे जर प्रकल्प आपण टाकले, तर आपल्याला प्रकल्प खर्चाच्या 35% एवढी सबसिडी मिळेल. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 50 लाखावर साधारणपणे 17-17.5 लाख रुपयाची सबसिडी आपल्याला मिळेल. आणि सर्व्हिस एंटरप्राइज असेल तर 20 लाखावर साधारणपणे 35% आपल्याला जी काही 7 लाख रुपयाची सबसिडी, 6 ते 7 म्हणजे रुपयाची सबसिडी. महिलाला ग्रामीण आणि शहर असं काही नाहीये का? नाही, महिलांनाही आहे, हा. परंतु महिलांनी ग्रामीण भागात टाकलं तर 35% सगळ्यात जास्त म्हणजे 35% आहे. तर अशा दृष्टिकोनातून आम्ही शहरी भागात टाकलं तर अकाउंटंट म्हणून आम्ही सल्ला, शहरात टाकलं तर 25% हा, महिलांना मग ते मिळेल. सांगा ना तसं. आणि पुरुषांनी टाकलं तर 15% मिळेल. ओके. तर आम्ही ज्यावेळेस एखाद्याला देतो. सल्ला देतो चार्टर्ड अकाउंटंट म्हणून, तर आम्ही असा सल्ला देतो की पूर्वीपासून भारतामध्ये गृहलक्ष्मी असा एक शब्द प्रवाह आहे अगदी बरोबर. आणि गृहिणीची कृपा असल्याशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही. अगदी आणि बरोबर. इथं ते डायरेक्ट आपल्याला बघायला मिळतं की जर गृहिणीच्या नावावर तुम्ही वुमन एम्पॉवरमेंटचं जे शासनाचं सध्याचं धोरण आहे त्याच्यानुसार जर आपल्या गृहलक्ष्मीच्या नावाने प्रकल्प टाकला तर इट इज ट्रीटेड एज अ स्पेशल कॅटेगरी ऍट पार विथ एससी/एसटी विथ रिस्पेक्ट टू इंडस्ट्रियल युनिट्स. आणि म्हणून आमचं सजेशन आहे की आपण बघताय व्हिडिओ, तर आपण गृहलक्ष्मीच्या नावाने हे प्रकल्प उभे करावे. आपल्या आई, मातोश्री किंवा आपल्या मिसेसच्या नावाने आपण ते करू शकतात. फक्त अट आहे 8वी पास पाहिजे. मिनिमम शिक्षणाची अट ही 8वी पास आहे. 8वी पास. स्त्री आणि पुरुषाला दोन्ही सेम आहे का? दोन्ही सेम आहे. हा, तर स्त्री आणि पुरुषाला दोघालाही 8वी पास असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला हे तुम्ही पात्र या स्कीमसाठी पात्र होता. तर आता पुढचा प्रश्न असा येतो सर, ही झाली पर्सेंटेज बद्दल झाली माहिती. आणि जर आता आम्ही एखादा व्यवसाय निवडला तर त्याच्यासाठी कागदपत्राची काय काय पूर्तता लागते ती थोडंसं आमच्या दर्शकांना सांगा. कागदपत्र आपण ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकू डिटेलमध्ये. अच्छा. नॉर्मल कागदपत्र आहेत. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पॉप्युलेशनचं प्रमाणपत्र, हे 2-4 गोष्टी आहेत. ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जास्त डिटेल प्रमाणात टाकू. महत्वाचं जे सांगतो की जून 2022 मध्ये जे काही चेंजेस झाले त्याच्यावर आपण थोडंसं फोकस करू. नक्कीच. की पूर्वी याला आपण काय म्हणतो, स्कीम, गव्हर्नमेंटची स्कीम. गव्हर्नमेंट स्कीम करून मोकळं होतं. हो. इम्प्लिमेंट कोण करतं? बँक. आणि बँकेला कन्व्हिन्स करणं ही बॉटलनेक होती. म्हणजे अनादी काळापासून ह्या स्कीम 1950 सालापासून चाललेल्या आहेत. पण त्या इम्प्लिमेंट होण्यासाठी खूप त्रास व्हायचा, उद्योजकांना खूप त्रास व्हायचा. आणि ते त्रास सहन न करण्याची क्षमता नसल्यामुळे कदाचित त्यामुळे बरेच जण त्या स्कीमचा ऍडव्हान्टेज घेणं सोडून द्यायचे. तर या बॉटलनेकचा स्टडी व्यवस्थित गडकरी साहेबांनी किंवा मोदी साहेबांनी केला असेल. आणि त्यांनी जे नवीन जून 2022 मध्ये जे नोटिफिकेशन काढले त्याच्यानुसार त्यांनी कोऑपरेटिव्ह बँक आणि प्रायव्हेट सेक्टर बँक या दोन्ही बँकांना सुद्धा या स्कीम इम्प्लिमेंटेशन करण्याची परवानगी दिली. परंतु या बँकांना एक परमिशन विशिष्ट घ्यावी लागते. ती कशी घ्यायची, काय घ्यायची, त्या बँकांना आम्ही गाईडलाईन्स देतो. आणि ती जर त्यांना मिळाली वरून तर ते निश्चितपणाने एखादी चांगली कोऑपरेटिव्ह बँक जी आहे जिचा एनपीए रेशो हा रिझनेबल लिमिटमध्ये असेल, ती सुद्धा बँक जी आहे ती ही स्कीम इम्प्लिमेंट करू शकते. म्हणजे आता ही स्कीम इम्प्लिमेंट करणारे जे लोन स्कीम आहेत, जे आहेत, ज्याला आम्ही बँकिंग इंडस्ट्रीमध्ये स्कीमॅटिक लेंडिंग म्हणतो, तर ते स्कीमॅटिक लेंडिंग वॉज अ मोनोपोली ऑफ नॅशनलाइज्ड बँक्स ओनली. बट नाउ इट हॅज बीन मेड ओपन टू द अदर बँक्स ऑल्सो, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आली. कॉम्पिटिशन आल्यामुळं निश्चितपणाने कस्टमरचा फायदा झाला. तर कस्टमर आता कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये सुद्धा स्कीमॅटिक लेंडिंगचे प्रपोजल्स देऊ शकतो. आणि नॅचरली कॉम्पिटिशन असल्यामुळं इतर जे पूर्वी जो अनुभव त्यांना बँकिंग इंडस्ट्रीमध्ये यायचा त्याच्यापेक्षा थोडासा सुखद अनुभव येऊ शकतो. अजून थोडासा काही असेल तर सीएनच्या मदतीने अजून तो सुखद होऊ शकतो तो. अच्छा. तर सरांनी आपल्याला असं सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपण आता ह्या पीएमईजीचा पीएमईजीपी हे वाक्य म्हणजे शब्द लक्षात ठेवा, त्याला पंतप्रधान रोजगार योजना आपण म्हटलं जातं. बरोबर. तर त्या अनुषंगाने आपण हे याचा लाभ घ्याल आणि या मुलाखतीचा नक्कीच आपल्या दर्शकांना फायदा होईल. छोटंसं मी ऍडिशन सर करतो तुमच्या परवानगीने, की कसं आहे की 2022 मध्ये अशाही गाईडलाईन आल्या की पूर्वी शेती ही फक्त शेती असायची. म्हणजे समजा आपलं काऊ म्हणजे डेअरी फार्मिंग आहे, 1 किंवा 2 गुरं घेण्यासाठी तुम्हाला नाबार्ड योजना द्यायचं.
परंतु आता कसं झालंय की ही जी योजना आहे म्हणजे शेतीमधलं जे दूध आहे, म्हणजे पालन आहे, काय म्हणतात पशुपालन दुग्ध म्हणतात तुम्ही, व्यवसाय. दुग्ध व्यवसाय किंवा फिश पॉन्ड मध्ये आजकाल चांगली शेती होते. त्याच्यानंतर बाकीचे जे अँसिलरी म्हणजे शेतीला पूरक उद्योग व्यवसाय जे आहे ते सुद्धा सर्व्हिस युनिट म्हणून मान्यता दिलेली. अच्छा. म्हणजे डेअरीचे सुद्धा आपण 20 लाखापर्यंतचे प्रकल्प करू शकतो. म्हणजे जर आपण एक 20 म्हशी किंवा 20 गाई घेऊन जर प्रकल्प केला किंवा फिशरीज मध्ये प्रकल्प केला किंवा तुमचं पशुपालन ह्याच्यामध्ये शेळी पालन किंवा जे कुक्कुटपालन ह्याच्यामध्ये जर आपण केला तर त्याही गोष्टीला पीएमईजीपीच्या थ्रू आपल्याला सबसिडी मिळेल. वा. आणि ही खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे की आज म्हणजे शेतीला उद्योजक बनवायचे. मोदीजींची, गडकरीजींची किंवा जी मोठी विजन आहे सध्याच्या शासनाची ती अशी आहे की शेतकऱ्याला शेतीमध्ये नॅचरली ट्रॅडिशनली मागच्या 1000 वर्षापासून हा व्यवसाय होतो. त्याच्यामुळे त्याच्यात मार्जिन्स कमी आहेत. म्हणून त्याचे जे पूरक जोड उद्योगधंदे त्यांना सर्व्हिस युनिट म्हणून मान्यता दिली आणि शेतकऱ्याला ऊर्जादाता किंवा उद्योजक बनवण्याचं शासनाचं प्लॅनिंग आहे. आणि त्या हिशोबाने जे काही प्रयत्न चाललेत त्याचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून इथं आपल्याला काय होतंय की ही 20 लाखापर्यंत त्याला सबसिडी मिळते. उदाहरणार्थ कसं की 20 लाखाचं कर्ज आपण घेतलं पीएमईजीपी मधून तर 20 लाख घ्यायचे, गृहीत धरा ऍव्हरेज 25% सबसिडी मिळाली. आपण शहरी भागात केला प्रकल्प काही जे काय तर 25% सबसिडी म्हणजे 20 लाख घ्यायचे, 15 लाख फेडायचे है ना. लोन आपल्याला 20 लाख होईल परंतु फेडायचे किती आपल्याला 15 लाख फेडायचे. कारण की 5 लाख सबसिडी येणार आहे किंवा 7 लाख सबसिडी येणार आहे म्हणजे 13 ते 15 लाख फेडायचे. आता आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कीमकडे अमृत किंवा अण्णासाहेब पाटील किंवा इतर मागासवर्गीय महामंडळ किंवा जे काही वेगवेगळ्या जातींसाठी ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला या कर्जावरचं जे व्याज आहे त्या व्याजाचा परतावा शासन देत. अच्छा. ज्यांना कुठली स्कीम नाही ते अमृत योजनेमध्ये बसतात, कुठलंच महामंडळ नाही त्या कास्ट अमृत योजनेमध्ये बसतात. ज्यांना आता मराठा कम्युनिटी ज्यांना आहे त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ किंवा वीरशैव समाज महामंडळ आहे किंवा इतर मागासवर्गीय महामंडळ आहे. अशा कुठल्या ना कुठल्या स्कीम मध्ये साधारणपणे 15 लाख पर्यंतच्या कर्जावरचं व्याज महाराष्ट्र शासन भरते अप टू 4.5 लॅक्स जोपर्यंत ती लिमिट 4.5 लाखापर्यंत येते व्याजाची तोपर्यंत. म्हणजे आता तुम्ही बघा छोट्या उद्योजकांनी घ्यायचे 20 लाख फेडायचे 15 लाख ते बिनव्याजी. एवढं सुंदर वातावरण यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने दिलेलं नाही आणि इतकं चांगलं वातावरण जर असेल तर माझी खात्री आहे की भारत देश या अशा छोट्याशा 20 लाखाच्या 25 लाखाच्या 50 लाखाच्या प्रोजेक्ट मधून स्टार्टअप कल्चर इथं चालू होईल आणि पुढील काळामध्ये स्टार्टअप देश म्हणून ज्याला ओळखलं जातं, इनोव्हेशनचा देश म्हणून ज्याला ओळखलं जातं तो इस्रायल किंवा धाडसी देश म्हणून ज्याला ओळखलं जातं तो अमेरिका यापेक्षाही प्रगत देश हे तरुण आपल्या भागातले लातूर भागातले किंवा प्रत्येक खेडेगाव खेड्यापाड्यांमधले जे तरुण आहे ते निश्चितपणाने या स्कीमचा ऍडव्हान्टेज घेतील. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या शेतकऱ्यांनी किंवा छोट्या उद्योजकांनी सीएच्या ऑफिसमध्ये भेट देणं अवघड असायचं. म्हणजे असं अशक्य वाटायचं की याचं काय काम. पण आता सध्या आमच्या ऑफिसला मी बघतोय तर खूप मोठे शेतकरी आमच्याकडे येतात. प्रत्येक तालुक्यात 100-150 प्रोजेक्ट आपल्याला डेअरीचे टाकायचं आपला प्लॅनिंग चालू आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रोसेसिंगही आहे की बायो सीएनजी वगैरे होतं, शेणाची आणि नेपियर ग्रासची सुद्धा किंमत मिळते. तर त्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून उद्योजक पूरक वातावरण देशामध्ये निर्माण झाले. तर योगायोगाने सर माझे खूप जुने मित्र आहेत दत्ताजी आणि समृद्ध व्यापार ही त्यांची कल्पना आहे. मला थोडस एक सेकंद देऊ द्या की समृद्ध व्यापार हा इकॉनॉमिक टाइम्सच्या तोडीचं वर्तमानपत्र महाराष्ट्रात बनावं डिजिटल मीडियाचा त्यांनी अंगीकार केलाय. तर माझ्या सगळ्या त्या मीडियासाठी समृद्ध व्यापाराला शुभेच्छा आहे की त्यांचं डिजिटल चॅनल हे याला लिमिटेशन्स नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात स्प्रेड होऊ शकतं. आपण मराठीमध्ये बोललो तर महाराष्ट्र लेव्हलवर समृद्ध व्यापारचं उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि याच्या माध्यमातून समृद्धीचा किंवा आर्थिक उन्नतीचा आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा व्हावा आणि सर्व सुशिक्षित बेरोजगारांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, व्यापाऱ्यांना याचा फायदा व्हावा. तर अशी मनोमन इच्छा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. सर तुम्हाला काही विचारायचं असेल तर धन्यवाद. सरांनी सविस्तर अशी मुलाखत दिली त्याबद्दल समृद्ध व्यापार परिवारातर्फे सरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.